राम राम मंडळी. संध्याकाळी वीरची झोप झाल्यानंतर असा टाईमपास केला. त्यानंतर त्याला आहे ना सफरचंद कापून दिले आणि त्यानंतर त्याला चोकोज पण खायचे होते. साहेबांची पण लय टेप ठेवावं लागते बरं का. त्यानंतर त्याला चोकोज वगैरे खाऊ घातले. मी पण थोडासा चहा घेतला कारण चहा चांगला नाही असं मी ऐकलं. मग मी नंतर असे नखरे करत होते कारण मी खूप दिवसातून आज थोडी चांगली रेडी झाले होते, म्हणजे केस वगैरे मोकळे ठेवले होते. त्यानंतर नखरे चालूच होते. मग आठवलं बाबा देवपूजा पण करायची. देवाजवळ दिवा लावला आणि देवापुढं हात जोडले आणि देवाला म्हटलं मला ताकद दे रे त्या किचनमध्ये जाण्यास. त्यानंतर गेले मी स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात बघितलं तर तोच किचन, तोच गॅस आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच लायटर. आणि मग घेतला हा चाकू आणि घेतला हा कांदा आणि चांगला चर 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 बारीक कांदा चिरला. त्यानंतर दांडी नसलेल्या कुकरमध्ये मी टाकला भात शिजायला आणि अशी बनवली मी शेवभाजी, जी की माझ्या नवऱ्याला खायची होती. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.